एकत्र किंवा समोरासमोर न येऊन देणं, टेलिफोन, तिथं टेलिफोनची सुविधा आहे काहीतरी जेलमध्ये. मी जेलरला विचारलो तर टेलिफोनचं फोन लावताना हा वाद त्या ठिकाणी उत्पन्न झाला आणि नंतर जेवणाला सोडले असतील त्यावेळेस मग सगळेच लोक धावाधावी झाली. जर 15-15 आणि 20-20 आरोपींची तिथं मारामारी लागली असते आणि एखाद्याची हत्या झाली असती तर बीडच्या जेलरनी ते भरून दिलं असतं का? आणि मग तुमच्याकडे काही रिक्त जागा आहेत ते म्हणाले माझ्याकडं. रिक्त जागा भरण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी अगोदर पाठपुरावा केला नाही का? आणि हे जे आरोपी आहेत काही व्हीआयपी ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये त्यांच्या बाबतीत तक्रार होते, टेलिफोन आतमध्ये पोहोच होतोय, स्वतंत्र जेवणाची थाळी त्यांना पुरवली जाते, अशा प्रकारच्या काही तक्रारी येत आहेत. मग यातले काही आरोपी तुम्ही यापूर्वीच जिल्हा म्हणजे जेलरनी आणि एसपींनी मग अमरावतीच्या जेलला का पाठवले नाही, नागपूरच्या जेलला का पाठवले नाही, नाहीतर नाशिकच्या जेलला पाठवायचे, कुणाला संभाजीनगरला पाठवायचं? हा, आणि बरेचसे आरोपी लातूर जेलच का मागतात? कोणत्या कोणत्या आरोपींचे नातेवाईक लातूर जेलला आणि बीड जेलला या ठिकाणी काम करतात? एसपी साहेबांना माहित नसतं. आता मग तुम्ही काही मागणी करताय अमरावती असेल किंवा नागपूर जेल असेल? 100% माझं म्हणणं आहे की हे जे अशा पद्धतीने हाणामाऱ्या होण्यापेक्षा यातले ज्यांच्यावरती आता बबन गीतेच्या बाजूच्या किंवा यांच्या तो महादेव गीते किंवा अक्षय आठवले यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याची चर्चा आतापर्यंत कधी झाली नाही. व्हीआयपी ट्रीटमेंट कोणाला दिली जाते तर आकाला दिली जाते. मग आका आणि त्यांचे जे समर्थक आहेत यांना सगळ्यांना अमरावती जेल किंवा नागपूर जेलला का पाठवलं जात नाही? असे इनपुट मिळत असताना जेलमधली डीएसपी काय करते? जिल्ह्याची डीएसपीचा तर नंतरचा विषय, परंतु जेलमधली डीएसपी काय करते? किंवा आम्ही पाहिलेलं आहे बाबा शोलेमध्ये जेल में काय कोने कोने में हमारे जासूस है, तर जेलच्या कोने कोनेमध्ये हे काय करत होते? आणि काल या चित्रपटात वगैरे हाणामाऱ्या बघितल्या होत्या आम्ही. आता बीडच्या जेलमध्ये काल या झाला का काय आम्हाला काही कळणार. संतोष देशमुखांचा खून झाल्यानंतर एक आरोप गंभीर झाला. तुम्ही ज्यावेळेस भेटायला गेले, सुप्रिया सुळे तिथे गेल्या, एका महिलेच्या नावानं एक कट रचला जात होता आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात येणार होता अशी माहिती आहे. तर त्या महिलेचा खून झाल्याची माहिती आहे कळंबमध्ये. तुम्हाला काय? मला ऑथेंटिक माहिती नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती आज बोलणार नाही. नेमकी तीच महिला का असं जर SITच्या तपासामध्ये पुढे आलं आणि त्या महिलेचा जर खून झाला तर ती गंभीर बाब आहे. मग आता हे पुढचे पुरावे संपवायला सुरुवात झाली का? आता याच्यामध्ये आम्हाला संतोष देशमुखच्या खुनाच्या बाबतीमध्ये फार दिव्य आहे, मी ते कबूल करतो की ही केस आम्हाला शेवटपर्यंत लढवायची आहे, शेवटपर्यंत तडीस न्यायची आहे. आणि ह्या सगळ्या लोकांना आनंद आम्हाला त्या दिवशी वाटणार आहे की हे सगळे आरोपी फाशीला गेले पाहिजे. फाशीला जाईपर्यंत आम्ही काही स्वस्त बसणार नाही. परंतु तीच महिला का हे पेपरला वाचलंय मी, परंतु मी माहिती विचारतोय, आमच्या पोलिसांना माहिती विचारतोय आणि SITने अजून त्याच्या बाबतीमध्ये दुजोरा दिलेला नाही. त्याच्यामुळे मी त्याच्यावरती आज ऑथेंटिक बोलणार. आपण जर बघितलं तर सांगलीचं जेल असेल, सांगलीच्या जेलमध्ये गांजा सापडला. यापूर्वी अनेक जेलमध्ये मोबाईल फोन सर्रासपणे वापरल्याचं आपण पाहिलं. आता बीडच्या जेलमध्ये तर हाणामारी झाली. गृह विभाग या सगळ्या जेल प्रशासनावर अंकुश ठेवण्यात कमी पडतंय किंवा काय नेमके? नाही, काय ठराविक जेलमध्येच हे होतं. मी का म्हणतोय अमरावती जेल आणि नागपूर जेल? त्याचंही काही कारण असेल ना. हे मराठवाड्यातले, मी हर्सुल बद्दल काही बोलत नाही, पण लातूर आणि बीड जेल या जेल प्रशासनाबद्दलच का बोलतोय की या जेल प्रशासनामध्ये काही लोक एवढे निराळलेले आहेत
की त्यांना कशाचीच काय भीती वाटत नाही. आणि हे आजचं जे प्रकरण झालेलं आहे कदाचित मग जेलमधल्या प्रशासनाने एकामेकाला दुजाभाव दिला म्हणून झालंय का? कामक्यांनाच अगोदर नंबर लावू द्या, फोन नंबर लावू द्या. कारण जेल प्रशासनामधून त्याच्या कुटुंबियाला किंवा इतरांना फोन लावण्याची, कुटुंबियांना, इतरांना नाही, कुटुंबियांना मला वाटतं फोन लावण्याची सुविधा आहे, वकील आणि कुटुंबीय. मग त्या याच्यामध्ये सुद्धा आमचा नंबर अगोदर लावू द्या, नंतर तुमचा नंबर लावू द्या, अशा प्रकारची मला वाटतं तिथं तिरगी मिरगी झाला असावी आणि त्याच्यावरनं हा वाद झालेला आहे. अण्णा, आपण पहिल्यांदा सुरुवातीला खंडणीची बैठक मंत्र्यांच्या बंगल्यात मुंबईला झाली होती. मी आजही त्याच्यावरती ठाम आहे. 14 ऑक्टोबरची इथली 8 नाही 8 नाही 14 म्हणलेलं आहे. हे बघा तारीख मागं पुढं होईल. मी त्याही वेळेस म्हणलेलं आहे. माझ्याकडे जी माहिती आली ते 14 ऑक्टोबर ती ऑफिसवरती आणि नंतरची जी आहे ती मंत्र्याच्या बंगल्यावर 19 ऑक्टोबर असं मी म्हणलो. तारीख कदाचित मागं पुढं होईल, परंतु SITच्या याच्यामध्ये अजून तशा प्रकारचं काय आलं नाही. देशमुखच्या खुनाचा तपास पूर्ण नाहीये, कारण प्रिलिमिनरीच ते चार्जशीट आहे. अजून चार्जशीटच्या बाबतीमध्ये हक्क जो आहे, फायनल चार्जशीटचा हक्क SITने अबाधित ठेवलेला आहे. संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर बरेच आरोपी फरार होते. त्याआधी काही महिलांची चौकशी बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशन, सिटी पोलीस स्टेशनमध्ये झाली, जिथं CIDचं आणि SITचं लॉकअप तिथं रूम केलं होतं. तर त्या महिलेमधल्या एका महिलेचा खून झालाय का? जी महिला, जे आता तुम्ही जी बातमी वाचली कळममध्ये, त्या चौकशी बातमी वाचली, परंतु काय आहे की कोणतंही खून प्रकरण झालं किंवा कुठलीही घटना झाली, कोणत्याही व्यक्तीला चौकशीला बोलवलं म्हणजे तो लगेच आरोपी झाला असं माझं मत नाही. कधी कधी गुन्हेगारांना नकळत सुद्धा मदत त्या ठिकाणी केली जाते. मग आता प्रत्येक मदत करणाऱ्याला लगेच आपण आरोपी करा म्हणणं हे उचित नाही, कारण त्याचा कुठं ना कुठं तरी संबंध आला असतो किंवा धाकट तपासाने सुद्धा त्याच्याकडनं मदत झाली असती. तर शिवाजीनगर पोलीस स्टेशनला, सिटी पोलीस स्टेशन, मी निश्चितपणे त्याची माहिती घेईन आणि सिटी पोलीस स्टेशनलाही बोलेन, कळंब पोलीस स्टेशनला बी, कारण पेपरला बातम्या आल्याच्या नंतर मी सतर्क झालो बाबा तीच महिला आहे का. परंतु त्याच्यावरती लगेच भाष्य करणं, त्याची संपूर्ण माहिती न येता मला वाटतं हे, कारण हा आरोप तर मी स्वतःच मला वाटतं ह्याच्या बाबतीमध्ये माहिती दिली होती. कारण अजूनही ते तिथले जे 2 पोलीस अधिकारी आहेत हे सहआरोपी व्हावेत असं माझं आजही मत आहे. कारण त्याच्या ग्रामस्थांनी, मस्साजोगची ग्रामस्थांची जी गाडी गेलती तर ती गाडी दैठण्याकडून पोलीसची गाडी इकडे यायच्या ऐवजी केजच्या उलट्या दिशेला म्हणजे कळंबच्या दिशेला त्या ठिकाणी चाललेली होती. आणि हे त्या दिशेने का नेली, कशासाठी नेली, पण मागून ज्यावेळेस मस्साजोगच्या 2 गाड्या गेल्या त्यावेळेस त्यांनी टर्न मारला आणि माघारी आला. ही जे मारहाण झाली जेलमधले, त्याच्या CCTV फुटेज तुम्ही पाहणार आहे, मागून येणार आहे प्रशासन? 100% जेल प्रशासनाला मागणार. माझं बोलणं झालं, मोमीन का काय नावाचे अधिकारी आहेत ते मुलांनीला बोललो मी, कारण बातम्या आल्याबरोबर मी तसं हे करतच नाही. ते मुलांनी जे आहे त्यांचा नंबर घेतला, मी त्यांना बोललो. नवीन अधिकारी आहेत मला वाटतं, पूर्वी पवार का काय जेलर होते, त्याच्यानंतर आणखी कोण होते. पवारांच्या काळात बऱ्यापैकी जेल प्रशासन झालं होतं. आणि आता जे आहे, मी काय म्हणतो की मोमीन जे नवीन आलेले आहेत ते लगेच जबाबदार आहेत असं म्हणणार नाही, परंतु काही अनेक दिवसापासून असलेले लोक असतील कदाचित तिथं, निर्डावलेले लोक असतील, कारण ते कोणते आरोपी बरोबर कोणाला चहा नाश्ता अमकं टमकं याला काही घाबरत नाहीत मला वाटतं आपल्या जिल्ह्यातले लोक.
मात्र अण्णा आपण जर बघितलं तर या प्रकरणात आता बबन गीतेंची एक पोस्ट समोर आली की अंदर मारना या अंदर मरना, मारना सब कुछ और माफ है. मरना सब कुछ माफ आहे म्हणजे ते सुद्धा एका प्रकरणात फरार असलेले आरोपी आहेत त्यांच्याकडून अशा पद्धतीची दुर्दैव आहे ना, दुर्दैव आहे. मग बीडचे एसपींना काय, माझं काय म्हणणं आहे की बाबा बबन गीतेवरती आरोप खरा असो का खोटा असो, परंतु ते पण आरोपी आहे ना. मग तुम्ही बबन गीतेला कधी सापडायचे, कृष्ण आंधळेला कधी सापडायचे? आमचे एसपी फक्त पेपरमध्येच दिसतात का काय कधी कधी, असं वाटायला लागलं. मग तर प्रश्न असा उपस्थित होतो की एका फरार असलेल्या आरोपीला जेलमध्ये काय चाललंय याची माहिती मिळते. जेलमध्ये झालेले मला वाटतं आमच्या आता पोस्ट आली, मला तर तुमच्याकडून माहिती मिळाली. नंतर मी ते मोमीनला विचारलं पत्रकारांकडून, आणि एक जण आहे माझा कार्यकर्ता, त्यांनी माहिती दिली मला, तर ती मी आधी तुमच्याकडनं कन्फर्म करून घेतली, नंतर मोमीनकडे कन्फर्म केली, मग बाईट द्यायला सुरुवात केली. आता जेल प्रशासन सांगताना सांगेल अमक्या अमक्याचं नाही तमक्या तमक्याचं भांडण झालं, पण तसं नाहीये. जी बातमी सगळीकडे पसरलेली आहे त्यांचं आणि त्यांचंच भांडण झालेलं आहे. अर्धमसल्यामध्ये एक दुर्दैवी प्रकार समोर आला. संपूर्ण मस्जिद जे आहे ते चिलजींच्या कांड्यानं उडवून देण्याचा घाट घातला होता, मात्र तो यशस्वी नाही झाला. कसं बघता? काही अधिकाऱ्यांशी बातचीत झाली? मी बोललो, अधिकाऱ्यांशी बोललो. तिथले DYSP सिख मध्ये गेलेले आहेत, तर त्यांचं चार्ज आमच्या इकडच्या DYSPकडे, त्यांच्याशी मी बोललो. तो जो गव्हाणे नावाचा पोरगा आहे तो ते कुटुंबाशी त्याचं काही देणं घेणं नाही, आणि तो जास्त प्रमाणामध्ये ह्याच्या आहारी गेलेला आहे. आणि तो दुसरा सागडे का काहीतरी त्याच्याबरोबर, आडगे का सागडे माझी जी माहिती ते सागडे आहे. तर हे एकदम फुल ड्रिंकर ॲटम आहे. आणि काहीतरी संदल बिंदल तिथं कार्यक्रम होता संदलचा, त्या संदल कार्यक्रमामध्ये किरकोळ भांडण झाले. आणि हा पूर्वी जो ड्रिंकर म्हणतोय हा पूर्वी जिलेटिनचं त्या ट्रॅक्टरवरती काम करणारा होता फार पूर्वीच्या कालावधीत. त्याच्याकडे कदाचित शिल्लक असतील, ते आणले. हे वैयक्तिक त्यांच्या भांडणातून झालेलं हे कृत्य आहे. परंतु त्याला मला असं वाटतं की सगळ्यांनीच ते सोडून दिलं पाहिजे. तर त्याच्या पाठीमागे कोणी आहे का, तर काही नाही. मी माहिती पण घेतली, पोलिसला विचारलं, तर त्यांनी मला सांगितलं की ते 100% ड्रिंकर ॲटम आहे आणि त्यांनी ते कृत्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला लगेच सोशल मीडियावरती ते काय म्हणतात जिलेटिनचा वापर त्यांनी केलेला आहे. आणि मला वाटतं की कोणताही जिलेटिनचा व्यावसायिक जो असेल, कारण जिलेटिनचा व्यवसाय हा मुळातच अतिशय काचेच्या बांगडीसारखा आहे. कुणी जिलेटिनचा व्यवसाय करणारा कुणी त्याला जिलेटिनचे हे देईल असं मला काय वाटत नाही. हे पूर्वीचं काम करीत होतं त्यावेळेचं ते 4-2 काही शिल्लक असतील, आणि ते हे दोघं जण पूर्ण नशेमध्ये असताना जाऊन केलेला कार्यक्रम. त्याच्या पलीकडे त्याच्यात हे नाही. बॉलिवूड कनेक्शन समोर प्रोड्युसरचं प्रमाणपत्र देखील समोर आलं. अहो संपत्तीची एवढी झाली, आकांकडे पैसाच एवढ्या मोठ्या प्रमाणात आला, तर मग तो निर्माता नाही व्हायचा तर काय होईल? निर्माता म्हणजेच प्रोड्युसर ना. मग काय, आणि ऑथेंटिक मला वाटतं त्यांना हे बी मिळालेलं आहे, कायमचं कार्ड, कायमस्वरूपीचे सभासदत्व त्यांना मिळालेलं आहे. ते मिळणारच ना, कारण पैसा हाती झाला. सगळं मालक जिल्ह्याचे बाप होते ना ते, त्याच्यामुळं काही प्रश्नच नाही. आपण जे महादेव मुंडे प्रकरणात आहोत त्याच्यात आतापर्यंत 8 पोलीस अधिकारी, तपास अधिकारी, हे एसपींनी ठरवायला पाहिजे ना. मग तुम्ही सगळे लोक रोजच्या रोज म्हणतायत, परंतु मग सोशल मीडिया आणि ह्याचं आणि प्रत्यक्षात मग एसपी कसं काय बदलतायत माणसं? आणि ज्यांच्याकडे तपास दिला त्यांना एकाला सांगा ना. आणि माझ्याकडे आजही माहिती आहे काही आरोपी गोट्या गीते वगैरे काही नावाचे असे काही अधिकारी आहेत, ते आरोपी आहेत, इथे आताही परळीत सर्रास फिरतात. मी सोडा अंजली दमानिया, त्याच्यानंतर त्या दुसऱ्या तृप्तीताई देसाई, आणखी परळीतल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं सांगितलेत का नाही?
एसपींचं काम नाही का त्यांना हे खरं आहे का खोटं आहे का बघायला, त्यांना परळीतून ह्याला हेडक्वार्टरला जॉईन करायला? मग करतायत काय? आणि 8 पोलीस अधिकाऱ्यांचा पहिला एक कोण डीवायएसपी नेमला होता? चोरमले कुणी आणलेला आहे? चोरमले प्रत्यक्षात बघितलंय का तुम्ही? मला त्याचं वर्णन नाही करायचं. आणि तिथले जे ह्याचे संतोष देशमुखच्या खून प्रकरणानंतर मीनाका काय नावाचे आरोपी म्हणजे डीवायएसपी आहेत, त्यांनी कुणाकडून तरी बरीच काही मोठी रक्कम घेतल्याची सुद्धा चर्चा आहे. हो, कोणतरी मीना आहेत. हा, ते मीना जे आहेत त्यांनी हे म्हणजे सुरुवातीला एवढं प्रकरण नाही, 9 तारखेला घडल्याच्या नंतर खरं हे उचललं गेलं 16 पासून पुढं. 12ला मी गेलो तिथं. माझ्या अगोदर प्रकाशदादा सोळंकी आणि संदीप भैया क्षीरसागर गेलते, तिथले खासदार गेलते, मनोजदादा पाटील गेलते. मनोजदादा तिथं नसते तर मग गुन्हा दाखल करायला, ते असून मी गुन्हा दाखल करायला वेळ झालता ना. हे कमलेश मीना जे आहेत यांच्याबद्दल माझ्याकडे माहिती फार विचित्र आहे की तिकडनं लगेच काहीतरी मोठी रक्कम पदरात पाडून घेतली. तिडके ऍडिशनल एसपी आहेत, मग तुम्ही तिडके ऍडिशनल एसपी त्यांच्याकडे तर तपास द्यायचा. ऍडिशनल एसपी आहे का नाही अंबाजोगाईला, त्यांच्यावरती भरोसा टाकायचा. आणि आता कुठं गेवरायचं डीवायएसपी तपासाला द्यायचा. ज्या डीवायएसपी कडे 9 पोलीस स्टेशन, माजलगाव तालुका आणि गेवराई तालुका एवढा मोठा एरिया आहे, आणि तिकडचे सगळे सोडून द्यायचे अधिकारी. आणि जे अधिकारी शेवटपर्यंत पोहोचले की ते तोपर्यंत बदलला जात. माझी माहिती अशी आहे की 18 तारखेला हे जे गुंड आहेत या गुंडांनी 2 मारामाऱ्या केल्या. एक सहज तिथले पुजारी आहेत, कुठले वैद्यनाथ मंदिराचे पुजारी आहेत, आणि ते नाथरा गावचे रहिवासी मनोज पुजारी का काहीतरी त्यांचं नाव आहे. आणि त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्या हे केलं, हात तोडले, पाय तोडले. त्याला गुन्हा दाखल करायला 156(3) म्हणजे आता 175(3) का काय झालेला आहे, त्या गुन्ह्याअंतर्गत तो गुन्हा दाखल झाला. 19 तारखेला एक मारामारी केली. शहादेव, त्याचं नाव शहादेव आहे बरं का, तोही वंजारी समाजाचा पोरगा आहे. त्याचे हातपाय तोडले, ज्याचं व्हिडिओ चित्रण आलं. आणि तो 156(3) मध्ये कोर्टात गेला. त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाला 19 तारखेला. आणि 20 तारखेला महादेव मुंडेचा मर्डर झाला. मग जे लोक अगोदरचे 2 दिवस एक सलग मारामाऱ्या करतात, हे तिसऱ्या दिवशी महादेव मुंडेचे मर्डरर नाहीत, हे कशावरून? अहो, हे माझ्यासारख्या माणसाला कळतं, मग एसपींना आणि त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना का कळत नाही? आणि जे लोक आकांनी बसवलेले आहेत, एवढे गंभीर त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत, एसपींचं काम नाही एक चौकशी समिती नेमायची त्यांच्यावर जाऊन चौकशी करायची का? अरे बाबा, सुरेश धस काय म्हणतो, जर सुरेश धस किरकोळ माणूस, अंजली दामानी आहेत, तृप्ती देसाई आहेत, आणखी ज्यांनी कोणी आरोप केलेले आहेत परळीच्या पोलिसांवरती, ते भास्कर केंद्रे, अजून ते ज्यांचे नावं, ते याचा मर्डर झाला त्या पट्टेदारचा का काय, पाटीदार पट्टेदार, पोलीस स्टेशनच्या समोर माणूस मेला आणि दाखवला दवाखान्यात गेलो मेला. आणखी एक आरोप केला जातोय अंजली दमाने यांच्याकडून की हे संपूर्ण चार्जशीट दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर यामध्ये ज्यांनी आरोपीला मदत केली, कोणी फोन केले, असं काहीच दिलं गेलं नाही. ते दोषारोपपत्रात जे जबाब आले आरोपींच्या, त्या जबाबामध्ये हत्या केल्यानंतर कुठं कसे पळून गेले, कुठं लपले, असं काही उल्लेख केला गेला नाही. त्यामुळे हा जबाब देखील का मला वाटत नाही असं काही. SIT आहे, सर्रास केली आहे. आणि मला असं वाटतं की आता त्याच्यामध्ये सरकारी वकील म्हणून निकम साहेबांची नियुक्ती झालेली. निकम साहेब बोलतील ना, कारण फायनल चार्जशीटच्या आधी तर ते 100% बोलणार आहे. ज्या संतोष देशमुख सोबत जे आरोप करणार होते, जी घटना घडून आणणार होते महिलेबद्दल, जिचा खून झाला अशी माहिती तुम्ही वर्तमानपत्रात वाचली, तशी माहिती समोर आली.
हीच महिला असल्याचा दावा आता अंजली दमाने यांनी केलेला आहे. बीडच्या एका पत्रकाराने अंजली दमाने यांना फोन करून सांगितलेलं आहे की ज्या महिलेकडनं हे आरोप होणार होते बलात्काराचे तीच महिला आहे, तिचाच तो खून झाला अशी माहिती. नाही, मी आज नाही बोलणार त्याच्यावरती. माझं मत असं आहे की आजचा दिवस मला सवड द्या उद्यापर्यंत, कारण डिटेल एखाद्या अशा काही प्रकरणाच्या बाबतीत हे संतोष देशमुख फार सेन्सिटिव्ह प्रकरण आहे. या सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये संपूर्ण माहिती न घेता बोलणं उचित होणार नाही. काय अंजलीताईंना माहिती पुरवणारे आपल्या बीड जिल्ह्यातलेच लोक ना, कुठले का असतील असू द्या ना, पत्रकार असेल तो जबाबदार. आम्हाला काही माहिती जी आहे तिथल्या इतर अधिकाऱ्यांकडून घ्यावी लागते, तर ती माहिती घेऊन उद्याच्याला बोलतो. आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसात बीड जिल्ह्यात मारामारीच्या घटना घडल्या. गृहमंत्र्यांशी मुख्यमंत्र्यांशी काही तुम्ही संपर्क साधणार आहे? मी आताच पळसकर साहेब म्हणून सीएम साहेबांचे PS आहेत, त्यांच्याशी बोललेलो आहे. मी लवकरात लवकर आता वेळ मिळाला की साहेबांशी बोलणार आहे, कारण हे कालिया चित्रपट आमच्या इथं येणं हे काही भूषणाची बाब नाही. बीड जिल्ह्यामध्ये सगळेच भूषणं आम्हाला लागायला लागलेली आहेत. त्यातलं आणखी एक कालिया मर्दन हे सुद्धा आमच्या इथं नवीन आमच्यावरती तुरा आमच्या ह्याच्यामध्ये बसू नये. आणि मी पालकमंत्र्यांना सुद्धा त्यांच्याही सबऑर्डिनेटला फोन केलाय लवकरात लवकर फोन करून, आणि मी उद्याची तारीख वेळ मागितली, कारण 2 तारखेला DPDC आहे किंवा 2ला बी मला मिळाले तर जाईल मी, कारण DPC पेक्षा मला वाटतं हे प्रकरण गंभीर आहे. 3 तारखेला ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटणार, त्याबद्दल काही तुमच्याशी चर्चा? चांगली गोष्ट आहे. ज्ञानेश्वरीताई CM साहेबांना भेटतील तर मी सुद्धा त्यांच्या बरोबर जाईल भेटायला. आणि माझं मत असं आहे की 18 तारखेला 19 तारखेला सलग मारामाऱ्या करणारे लोक 20 तारखेला महादेव मुंडेंचा मर्डर करू शकतात असं माझा अंदाज आहे. आणि ते बी एवढ्या दिवसाचा जो माझा अनुभव आहे त्या अनुभवाचा, कारण शहादेव नाव आहे त्या मुलाचं. मी माझ्याकडे व्हॉट्सअपला नाव आहे शहादेव. आडनाव काय रे? माझा पर्सनल फोन कुठे? पर्सनल काय, आपला ओपन एअर थिएटर आहे. आण रे बाबा, शहादेव काय नाव आहे त्याचं, व्हॉट्सअप नंबर आहे त्याचा शहादेव सातभाई आडनाव आहे. आणि तो बिचारा वंजारी समाजाचाच मुलगा आहे. याचं बी टंगडं तोडलंय, याला 307 केलंय. अजून याचा गोट्या गीते तो कराड एक, अजून त्यातला एक कोणता तरी कराड आरोपी आहे, तो आता सुद्धा परळी शहरात फिरतोय. SP साहेबाला ते बी फोन करतोय, मी फोन करतोय, SP साहेब आरोपी तिथं हिंडत येत असं होते, मैं करता हूं एवढंच म्हणतो. आणि बाकीचे आरोपी मध्येच हिंडत होते. बाकीचे आरोपी अटक केलेत, पण तो जो मेन आरोपी यातले 2 ते गोट्या आणि राजू असे काहीतरी नाव आहेत यांचे, हे मेन आरोपी आहे ह्या दोन्ही प्रकरणातले. सातभाई आणि तो पुजारी, मला वाटतं पुजारी आडनाव आहे, ते कदाचित ब्राह्मण समाजाचे लोक आहेत. ते वैद्यनाथ मंदिराचं काय असतं ना, पूजा अर्चा करायचं, त्यांच्याकडे आहे. आणि त्यांना मारलंय. आणि गुरव समाजाचा असेल, मला जात माहिती नाही, परंतु गुरव समाजाचं. आणि त्याला सर्टिफिकेट काय दिलं? अंबाजोगाईचे दवाखाने खर्चटलेलं आहे. म्हणजे अंबाजोगाईचं जे डीन आणि तिथले काही डॉक्टर लोक काय सर्टिफिकेट देतात याचा उत्तम नमुना त्या गुरवच्या प्रकरणामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. आणि शेवटी त्यांनी ह्याच्याकडे गेले, जे इकडून तिकडून सर्टिफिकेट आणलं आणि कोर्टातून केस दाखल केली. पोलिसने केस नाही दाखल केली, परळी पोलीस. आणि ते परळी पोलीसवाले तसेच्या तसे SP साहेबांनी तिथंच ठेवले. सध्या एक चर्चा होते महाराष्ट्रात, दाढी, पांढरी दाढी
अहो सहज दाढी ठेवले हो, कशावर ना कशाचं काय दाढी आपली सहज ठेवली, काय खूनगाठ नाही मनात, काही नाही काही नाही काय राखायची म्हणून राखली दाढी. माणसाला दाढी राखलीच पाहिजे ना. आपलं काय आता पांढरी आहे, आठवड्याभराने काळी करतो, पुन्हा 15 दिवसांनी पांढरी राहील, काय त्याच्यात. मात्र अण्णा जे VIP ट्रीटमेंट पासून जर जेलचा सगळा इतिहास बघितला बीडच्या जेलचा, तर खूप साऱ्या तक्रारी झाल्या. दादा खिंडकर यांनी मला जीवाला धोका आहे असं देखील म्हटलं. त्याच्यानंतर तो निघून गेल्यानंतर अशी घटना घडते. या संपूर्ण प्रकार म्हणजे दादा खिंडकरच्या आरोपामध्ये तथ्य नव्हतं का? मग त्याला तथ्य केलं, जेल प्रशासनाने तत्परता दाखवली, दादा खिंडकरलाच इथून बाहेर काढायची. मग पुढं उद्याच्याला काय होणार नाही याची तत्परता का जेल प्रशासनाने दाखवली नाही? जेल प्रशासन म्हणजे एकाच गटाला फोन लावून देत आणि दुसऱ्या गटाला फोन लावून नाही देत, असं कशावर मारामारा. आणि बबन गीतेला तर तुम्ही का अटक करत नाहीत? मी काय बबन गीतेचं समर्थन करणार नाही, मला माहिती आहे बरं का. घटना जी आहे ती 8:30ला घडलेली आहे, बापू आंधळेंचं प्रकरण. परंतु FIR दाखल करताना 7चा टाइम टाकला गेला. आणि त्यावेळेस बबन गीते हा जो आरोपी आहे तो तिथे नव्हता असं अनेक लोक सांगतात. ते पोलीस तपासात पुढे येईल. मग बबन गीतेला अटक करण्याची सुद्धा जबाबदारी पोलीसची आहे ना. ते तिडके मॅडम आणि ते कोणता फौजदार DYSP सुरमली, हे लोक काय करतायत तिथं? बबन गीतेला अटक करा, कृष्णा आंधळेला अटक करा. कासले नावाचा जो निलंबित पोलीस कर्मचारी आहे त्यांनी परळीमध्ये मिनी मंत्रालय चालत होतं, तिथून बऱ्याच काही गोष्टी चालत होत्या असा देखील आरोप केलेला आहे. नेमकं त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तो व्हायरल करतोय. कासले रणजित कासले नावाचा बीड पोलीस दलातील तो टाकलाय तो बाबा नको आपण जर चलो दे ते कात्रा आहे बाबा, त्याला नवीन वाद वाढवून घेतो. संतोष देशमुख प्रकरण असेल, त्यानंतर सतीश भोसले नाही परळीतून मिनी मंत्रालय कुठं सगळं परळीतूनच चालत होतं ना. आणि कोण चालवत होतं? आकाश. आता जिल्ह्याचे बाप मानल्यावर कुठून चालणार? बापच कारभार करीत असतो ना. मग बाप हे कारभार करीत होते ना सगळे. राख वाळू हे याची बदली इकडं करा, त्याची बदली तिकडं करा. एका दिवसात तर ह्या पोलीस स्टेशन तर त्या पोलीस स्टेशन. आकाशचं नाही ऐकलं की गेलाच. नवीन आलेले जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे बीड जिल्ह्यासाठी म्हणजे काही बीडमध्ये वाढती गुन्हेगारी पाहता चांगले आहेत की नाही? मी आता जे बोललेलो त्याच्यावरून तुमचं तुम्ही ओळखून घ्या माझं मत काय झालंय ते. आपण जर बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल, त्या प्रकरणात आणि ज्या पद्धतीने यंत्रणा हालायला पाहिजे तशी यंत्रणा हालताना दिसत नाही. अजूनही SP ग्राउंडवरती गेलेले दिसत नाहीत. फक्त ते SP कार्यालयातूनच यंत्रणा हलवत आहे आणि सोशल मीडिया आणि फेसबुक आणि याच्यावरती दिसत आहेत, खाली दिसणार असं माझं मत आहे. मी स्पष्ट आरोप करतो. आणि कसं काय भास्कर केंद्रेन ते तिथं राहतात. SPचं काम काय? स्वतःची यंत्रणा, जी यंत्रणा पूर्ण खिळखिळी झालेली आहे, जी यंत्रणा एकतर्फी वागत होती, तिथली यंत्रणा उचलायची ना. त्यांना संतोष देशमुख खून प्रकरण असेल त्यावेळी आरोपींनी मारहाण करताना व्हिडिओ काढला. त्यानंतर सतीश भोसलेचं प्रकरण असेल त्याने देखील मारहाण करताना व्हिडिओ काढला. दादा खिंडकरचं प्रकरण असेल त्याने देखील मारहाण करताना काढला. आता कालचं जे प्रकरण झालं मशिदीतला स्फोट त्यावेळेस देखील व्हिडिओ काढलाय आरोपीनं. हे व्हिडिओ काढण्याची प्रवृत्ती बीडमध्येच वाढते आणि असे दुर्दैवी घटना घडतायत. काय नेमकं बीडला काय झालं? बीडला काय झालंय ते आम्हालाच कळणार. आता जे करतोय ते बी उद्योग स्वतःच म्हणजे व्हिडिओ शूट करायचा. मैं ऐसा कर रहा हूं हे मैं होना असं म्हणतात तसं मैं ऐसा कर रहा हूं हे बीड म्हणजे त्या मशीन मध्ये केलं त्याचा बी फोटो काढलाय. काय व्हिडिओ काढलाय? व्हिडिओ काढलाय हम ऐसा कर रहे अरे पठ्ठे म्हणूनच त्याच्यामुळे मग सोशल मीडियावर दहशतवादी नामकन टमकन आलं काय. म्हणजे आता आमची वाटचाल कोणीकडे चाललं तसं काय पहिला बी दहशतवादी थोडं कमी येतो. त्या ह्याच्यातला आपलाच होता ना पठ्ठ्या. काय नाव होतं त्यात? बेग हा अबू जिंदाल
एसपी ऑफिसचं लाईटचं काम करणार होतं जब्बी अन्सारी हा जबीउद्दीन अन्सारी एसपीचं फिटिंग कार्यालय बघितलेलं होतं ते नंतर डायरेक्ट तिकडे इसिस मध्ये दिसलं. म्हणजे आपलं काय बीडवाले कुठेच कमी नाहीत. ह्याच यंत्रणा ज्या पद्धतीने हलायला पाहिजे तशी हलत नाही बीड जिल्ह्याची. एसपी बदलाची मागणी करा. एसपी बदलीची मागणी करा. मी कशाला मागणी करू? ती मागणी चुकीची आहे तशी. पण जे आहे ते स्पष्ट बोललो ना मी. बाकीचं कोणी बोलेल का नाही मला माहिती नाही. पण जे जे चित्र दिसतंय ना ते फक्त सोशल मीडियावर आणि पेपरलाच दिसतंय. प्रत्यक्षामध्ये जशा पद्धतीने यंत्रणा हलायला पाहिजे तशी यंत्रणा हलत. महादेव मुंडेचे आरोपी का सापडत नाही? आणि ते तिथलं गोट्या कुठं राजू फळ हे असे आरोपी कस काय परळीमध्ये फिरू शकतात? म्हणजे दोन हाफ मर्डर 307 आता 107 झालं. 107चे म्हणजे 307चे 2 गुन्हे घडलेले आरोपी परळीमध्ये कस काय फिरू शकतात? तो पुजारी बी बिचारा म्हणतोय, तो 7 भाई म्हणतोय. काय नाव आहे त्या 7 भाईचं? आणि त्या 7 भाईला मिटवायला भास्कर केंद्रेन ते एका हॉटेलमध्ये बसते. त्या हॉटेलचं नाव बी माझ्याकडे, त्या परळीतलं हॉटेल आलंय नाव माझ्याकडे. सांगतो एसपीला त्या हॉटेलचं सांग. त्याच्या आधी त्याचं ती उडवून टाकते ना, ती काय म्हणते सीसीटीव्ही. तुम्हाला नाव सांगितलं तर 1 तासात उडून जाईल कोण कोण बसले काय बसले. मग ते 7 भाईवर दबाव टाकते. ते निघून गेले बारामतीला का कुठं. बीड जिल्ह्यात सुद्धा थांबा ना. म्हणजे ज्याचं जो 1.5 वर्ष लाडलाय महादेव मुंडेचं प्रकरण 15-16 महिने झालं ना. यांना मारलेलं तेच महिने झालेत ना. 16 महिने परळीच्या पोलिसांना 307 मधले आरोपी सापडत नाहीत. सगळे आरोपी परळी शहरात बिनधास्त फिरतात. आका जेलमध्ये गेला तरी बी हिंडतात. नवीन एसपी आले तेव्हापासून आतापर्यंत बी हिंडतात. तरी सुद्धा हे कसं काय आरोपी अटक होत? मग ह्याला पोलीस दल म्हणायचं का काय म्हणायचं?